साधू बाबा म्हणल्यानंतर अनेक या पंचक्रोशीत आणि हसनाबाद नगरीत आणि लांबचे सुद्धा भक्तगण साधू बाबा जवळ दर्शनासाठी आणि त्यांना जागृत देवस्थान असं मानणारे भक्तगण या हसनाबाद सर्कल मध्ये आहे। आणि साधू बाबा म्हणल्यानंतर विशेष नाही, आमचं ऊर सुद्धा आज भरभरून या ठिकाणी आलेला आहे आणि असं मनापासून वाटतं की या मिरवणुकीमध्ये सामील व्हाव आणि साधू बाबाच्या संस्थांचा मोठ्या प्रमाणात विकास हो। साधू बाबाचं वैशिष्ट्य हेच की पूर्वीचं झाड होतं काही कालानंतर ते राजाकारी मारले, त्यांनी कुऱ्हाडी मारले तर रक्त गळत होतं। असलेल्या संत साधू बाबा देवस्थानाचं याही वर्षी संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं 5 दिवसीय यज्ञ सोहळा पार पाडला जात असतो। आणि आपण जर पाहिलं तर सध्या आपण हसनाबादमध्ये आलेलो आहोत आणि या गावातील हे जे गावकरी आहे या गावकऱ्यांनी गावामधून मिरवणूक काढत या जो 5 दिवसीय यज्ञ सोहळा आहे या सोहळ्याची सुरुवात करताना आपल्याला दिसत आहे। तुम्ही सांगा, आज जो कार्यक्रम जो गावामधून मिरवणूक काढली जाते ती नेमकी कशाची मिरवणूक काढली जाते? हे आम्ही मूर्त्या आणल्या 23 याचे प्राण प्रतिष्ठाचे कार्यक्रम तिथे आयोजित करायचे, त्यासाठी यज्ञ बी तिथे होतोय आणि त्याच्यासाठी त्या गावातून पूर्ण प्रदक्षिणा करायची आहे। मूर्त्याची प्राण प्रतिष्ठासाठी तिथे न्यायच्या आणि तिथे यज्ञ प्रारंभ करायचा। मला काय सांगसाल, या ठिकाणी कुठल्या अशा मूर्त्या आहे की त्या मूर्त्यांचं प्राण प्रतिष्ठान होणार आहे? महादेव आणि नंदी, पुन्हा 9 ग्रह, ऋषी महाराज अशी पूर्ण याची प्राण प्रतिष्ठा होऊन स्थापन करणार। कसं नियोजन असतं या कार्यक्रमाचं जे 5 दिवसीय? आज हसनाबादमध्ये शिवमहापंचायत महायज्ञाची सुरुवात होत आहे। त्याच्या निमित्ताने आज आमच्या गावकऱ्यातर्फे आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मिळून सर्व सहकार्य केलेलं आहे। आणि आज आम्ही आता मिरवणुकीमध्ये कमीत कमी 30 ते 35 मूर्त्यांचे प्राण प्रतिष्ठापना पण करू लागलो आणि गावातून मिरवणूक काढून त्यांना तिथे नेऊ लागलो, साधू बाबाजवळ नेऊ लागलो त्यांना। हा जो 5 दिवसीय सोहळा आहे तर फक्त यामध्ये हसनाबाद येथील गावातलेच नागरिक असतात का परिसरातील नागरिक पण या पूर्ण सर्कलचे आहेत, हसनाबादचे तर आहेच आहे, मात्र पूर्ण सर्कल मधले लोकांनी इथं सहकार्य केलेलं आहे आणि ते आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित आहे। कसं आता सध्या गावामधून या मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे तर आता कसं नियोजन असणार आहे, कुठून कुठपर्यंत जाणार आहे? खरं म्हणजे शेलगावचे स्वामी दयानंद महाराज 1008 हे येणार आहे आणि मारुतीच्या मंदिरापासून ह्या ज्या मूर्त्या आहे ह्या तिथून जे म्हणजे त्यांची मिरवणूक निघणार आणि साधू बाबाच्या तिथं नेणार। आणि खरं म्हणजे हा यज्ञ कारण याला पहिले 4 वर्ष झाली होती, 4 वर्षानंतर आता हा परत पुन्हा हा यज्ञ सुरू झाला, महापंचायत यज्ञ। आणि ह्या पंचक्रोशीतील जवळजवळ 25 ते 30 गावाचा हा एक समुदाय आणि हा जे आहे ना सगळेजण येऊन आणि हा यज्ञाला जे आहे ना प्रत्येक खेड्यातले लोक याला सहकार्य करतात। तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित दिसत आहे, काय नेमकी हे जे यज्ञ सोहळा असतो त्यामध्ये कसं नियोजन असतं बरं? कुठल्या जे समाजसुधारक महाराज असतील यांचे कीर्तन असतील किंवा आणखी काय असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात या यज्ञानिमित्ताने? या ठिकाणी शेलगावचे दयानंद बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने साधू बाबाच्या या संस्थेला कायम सप्ताह असो कोणता उत्सव असो त्यांची या ठिकाणी भेट वारंवार असती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिव महादेवाची मूर्त्याची प्राण प्रतिष्ठा आणि बाकी काही अन्य मूर्ती गणपतीची असेल, महालक्ष्मीची असेल, प्रत्येक मूर्त्या या ठिकाणी आज प्राण प्रतिष्ठा मूर्तीचं होणार आहे। आणि त्यासाठी महायज्ञाचा कार्यक्रम या ठिकाणी 5 दिवस असा लगत कार्यक्रम आणि महाप्रसाद हे 28 तारखेपर्यंत या ठिकाणी समारोप महायज्ञाचा होणार आहे। आणि अनेक साधू संतांचे या ठिकाणी हसनाबाद नगरीमध्ये पाय लागणार आहे, म्हणून या हसनाबाद नगरीमधील पंचक्रोशीतील लोकांचं सहकार्य या कार्यक्रमाला लाभणार आहे। म्हणून आज आता या ठिकाणी मिरवणूक मूर्तीची निघणार आहे, शेलगावचे बाबा लगेच येतील आणि या मिरवणुकीमध्ये सामील होतील आणि पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून मूर्ती साधू बाबाच्या संस्थानावर जाऊन तेथे समारोप होणार आहे। देवस्थान असं मानणारे भक्तगण या
हसनाबाद सर्कल मध्ये आहे आणि साधू बाबा म्हणल्यानंतर विशेष नाही, आमचं ऊर सुद्धा आज भरभरून या ठिकाणी आलेलं आहे आणि असं मनापासून वाटतं की या मिरवणुकीमध्ये सामील व्हावं आणि साधू बाबाच्या संस्थांचा मोठ्या प्रमाणात विकास हो. पूर्वीचं झाड होतं, पूर्वीचं झाड होतं. काही कालानंतर ते राजाकारी मध्ये त्यांनी कुऱ्हाडी मारले तर रक्त गळत होतं. आज बी राजामध्ये ते आहे. म्हणजे जे झाड होतं त्याला झाडाला मारले, तोडून टाकायचा प्रयत्न केला, रक्त निघत होतं. रक्ताचे धारा लागल्या होत्या. सोनाजी दोगदंडे, Sweru.com, जालना.